नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगताप बालाजी शिवकरण, राहणार कवळी, तालुका औसा, जिल्हा लातूर। मी सध्या सांगलीमध्ये आलो आहे, अरोडा सीड्स येथे आलेलो आहे। आणि थोडक्यात बघायचं झालं पुष्पा येलो या जातीला पाहण्यासाठी आम्ही इथं सध्या सांगलीमध्ये आलेलो आहोत। मी झेंडूचा जुना शेतकरी आहे आणि बरेच वेळेस मी झेंडू पण लावतो। वेगवेगळ्या प्रकारच्या जातीमध्ये मी संशोधन करून बघितलेलं आहे आम्ही। तर ह्या कंपनीच्या अरोडा सीड्सचं एवढं चांगलं वाटलं आम्हाला की विचारायची सोय बी नाही। आणि ह्यांची फुटवे, ह्यांना करपा नाही, काही नाही। ही नवीन जी जात आहे पुष्पा येलो आम्हाला एकदम बरी वाटली, म्हणजे फुलासाठी बी चांगले आहे आणि मार्केटला पण विकण्यासाठी नंबर 1 आहे ही जात। शेतकऱ्यांनी जर नीट व्यवस्थित जर सांभाळलं ह्या जातीला तर भरभरून त्यांना उत्पन्न निघेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय। जस्ते शेवटी कसं आहे, जस्तेच्या करण्यावर आहे। सांभाळणं म्हणजे कसं आहे, तुम्ही आता जसं अंगूरला सांभाळता, हर एक पिकाला जसं सांभाळतो आपण, आपल्या जीव लावण्यावर त्याचं उत्पादन क्षमता वाढते। उगा असं मी लावून घरी जाऊन बसलो ह्याच्यातली नाही पद्धत। त्याला उत्पादन क्षमता जर वाढायची असेल तर त्याला तेवढा खर्च बी केला पाहिजे, त्याचं संगोपन बी केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं संगोपन आहे। कवा त्या प्लॉटवर रोज जाऊन बघणं, बाबा करपा आहे का पडलं आहे, रोग कोणता पडला आहे का, नागाळी पडली आहे, हे सगळं पाहणं गरजेचं। अरोडा सीड्सचं पुष्पा येलो ही नंबर 1 जात आहे। शेतकऱ्यांनी लावून बघावी, नंतर त्या आम्हाला पण अनुभव सांगावा। आम्ही तर बघितलेलंच आहे लावून, आपण बी लावावी। धन्यवाद।